नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं की घरोघरी गोडधोड बेत असतोच आणि त्यातील राजा म्हणजे पुरणपोळी. तर आज आपण पाहणार आहोत अगदी मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगणारी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पुरणासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी हरभरा डाळ, 2 वाटी बारीक चिरलेला गूळ. इथे मी ऑर्गॅनिक गूळ यूज केलेला आहे. 4 वेलची, जायफळ आणि हळद. एका कुकरमध्ये 2 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली हरभरा डाळ, 4 वाटी पाणी, थोडीशी हळद आणि 1 चमचा तेल घालून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात, जेणेकरून ती डाळ मऊसूत शिजली गेली पाहिजे. कुकर थंड होईपर्यंत आपण इथे वेलची पूड बनवून घेऊया. कुकर थंड झाल्यानंतर शिजलेल्या डाळीतील जास्तीचे पाणी गाळून काढू शकता. ते जास्तीचे पाणी आपण येळवणे म्हणून कटाच्या आमटीमध्ये सुद्धा वापरू शकतो. एका कढईमध्ये शिजलेली डाळ आणि बारीक चिरलेला गूळ घालून हे मिश्रण मंद आचेवर ठेवून देऊया. हे मिश्रण सतत ढवळत राहूया. गूळ प्रॉपर मिक्स झाल्यानंतर ते थोडेसे लिक्विडी होईल. ते लिक्विडी मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करत राहायचं आहे. इथे मला 15 ते 20 मिनिटं लागलेले आहेत. शेवटी वेलची पूड आणि जायफळ घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊयात. मिश्रण घट्ट झाले की ते गरम असतानाच ते पुरण यंत्रातून किंवा चाळणीतून बारीक वाटून घ्यावेत. त्यामुळे पुरणामध्ये गाठी राहणार नाहीत. पुरणपोळी लाटण्याच्या वेळेस पोळीसुद्धा फुटणार नाही. ही स्टेप स्किप करू नका. कणकेसाठी लागणारे साहित्य: 1 कप गव्हाचे पीठ, थोडीशी हळद, चवीपुरते मीठ, 4 ते 5 चमचे तेल आणि पाणी. पोळीसाठी कणिक भिजवताना त्यात थोडी हळद आणि तेल नक्की घाला. त्यामुळे पोळीला छान रंग तर येईल आणि ती मऊ सुद्धा राहील. कणिक किमान अर्धा ते 1 तास भिजू द्यावी. त्यामुळे पोळ्या मऊ होतील. मळलेला कणकेचा 1 लिंबा एवढा गोळा घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताच्या अंगठाने आणि बोटांनी दाब देऊन एक वाटीसारखा आकार द्या. त्याला पारी असे म्हणतात. त्या पारीमध्ये साधारणपणे 1.5 ते दुप्पट पुरणाचा गोळा घेऊन ती पारी आपण बंद करून घ्यावी. बंद केलेली पारी दोन्ही हाताच्या साहाय्याने दाबून थोडीशी चपटी करून घ्यावीत. पोळपाटावर थोडेसे कोरडे पीठ पसरून आपण हलक्या हाताने पोळी लाटायला सुरुवात करावी. पोळी लाटताना ती मधून कडेकडे लाटली गेली पाहिजे. पोळी लाटताना खूप जास्त जोर देऊ नका, अन्यथा पोळी फुटू शकते. गरज वाटल्यास मधून कोरडे पीठ वापरू शकता. पोळी दोन्ही बाजूनी आलटून पालटून लाटावी, जेणेकरून ती पातळ आणि एकसारखी होईल. गरम तव्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूनी साजूक तूप लावून खमंग भाजावी.
तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. Good power everyone.